महत्वाची बातमी आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत। मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडनं पनवेलमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। पनवेलमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार रॅली काढण्यात आलेली होती। पनवेल महापालिकेमध्ये आम्हीच सत्ता मिळवू असा ठाम विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केलेला आहे। निवडणुकीमध्ये आव्हान आम्हाला नाही तर आमच्या विरोधात लढणाऱ्यांना असणार आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्या। प्रचंड मोठी संख्या महिलांची आहे आणि मला असं वाटतंय की ही निवडणूक आता नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनीच हातात घेतली आहे। विजय मला पूर्णपणे दिसतो आहे अगदी आणि मला आत्मविश्वास आहे की आम्ही इथे आमच्या महानगरपालिकेत सत्ता मिळवू। भाजपने नेहमी स्टार प्रचारक म्हणून बिहार किंवा इतर राज्यातून प्रचारक बोलवलेले आहेत, त्यावरून टीका होत आहे का मराठी माणसाला का बोलवत नाही आहेत? स्टार प्रचारक बाहेरून का पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? आम्ही मराठीच आहोत आणि आम्ही इथे प्रचारच करत आहोत, पण आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आमचे राष्ट्रामध्ये दिग्गज नेते ज्यांनी भरभरून विजय मिळवलेला आहे ते पक्षाचं काम म्हणून इथे प्रचाराला येतात। पुण्यासाठी भाजपकडून संकल्पपत्र आता प्रकाशित करण्यात आलेलं आहे। दुर्बल घटकातल्या कुटुंबांना मालमत्ता कर माफ केला जाणार असल्याचं आश्वासन दिलं गेलेलं आहे। तर पुणेकरांना 40% कर सवलत ही पालिकेच्या माध्यमातून दिली जाईल असं आश्वासन दिलं गेलेलं आहे। ज्येष्ठ नागरिकांना मोफत पीएमपीएमएलचा प्रवास दिला जाईल असं आश्वासन देखील दिलं गेलं आहे। तर महिलांना सुद्धा सवलतीच्या दरात मेट्रो आणि पीएमपीएमएल बस सेवा ही उपलब्ध करून दिली जाईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे। प्रामाणिक पुणेकर नागरिकांना 40% कर सवलत पुढची 5 वर्ष सुरूच ठेवणार असल्याचं आश्वासन देखील देण्यात आलंय। शिवाय 30 वर्षांपुढील प्रत्येक पुणेकराची वार्षिक आरोग्य तपासणी मोफत केली जाणार असल्याचंही आश्वासन दिलं गेलेलं आहे। वारसा स्थळांभोवती असणाऱ्या बांधकामांचा प्रश्न हा देखील सोडवला जाणार असल्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। हे बघा, पर्यावरणवाद्यांचं असणारं म्हणणं, टेक्निकॅलिटी सांभाळणाऱ्यांचं म्हणणं लक्षात घेऊन आणि हेरिटेज हे सगळं सांभाळून करेल। ट्रिपल इंजिनच्या सरकारनं प्रत्येक निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही पुणेकरांना जो जाहीरनामा सादर केला, जो वचननामा सादर केला, तो प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि बहुतांशी आम्ही बऱ्यापैकी या प्रयत्नांना आमच्या यश आलं। पुणे महानगरपालिका म्हणून सत्ताधारी म्हणून काम करताना राज्य शासन म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि केंद्र सरकार म्हणून मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार या मागच्या काळामध्ये पुण्यासाठी खूप काही काम आम्हाला करता आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।